बघा टॉपिक काय आपला, बखर. ठीक आहे, बखर म्हणजे काय तर थोर पुरुषांचे गुणगान किंवा त्यांची लढाई किंवा त्यांचा नेचर, स्वभाव किंवा आत्मचरित्र. आत्मचरित्र म्हणजे ऑटोबायोग्राफी, त्याबद्दल लिहिलेल्या गोष्टी. ठीक आहे, बखर मध्ये या सगळ्या गोष्टी लिहिल्या जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजे साहित्यासारखं मोठं एक बुक्स आहे, त्यानुसार आपण त्या गोष्टीमध्ये लिहितो. ठीक आहे, 3 इम्पॉर्टंट बखर आहे. ठीक आहे, 3 इम्पॉर्टंट बखर. त्याच्यानंतर टाईप वेगळे आहे बरं त्याचे. इम्पॉर्टंट बखर म्हणजे जे आपल्या फेमस वाल्या बुक होत्या ना त्या 3. पहिली कोणती येते, सभासद बखर, जे की शिवाजी महाराजाबद्दल लिहिली आहे. कोणी लिहिली, कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिली आहे. ठीक आहे, ती कधी लिहिली होती, कोणता टाइम होता, छत्रपती राजाराम त्यांच्या टाइमामध्ये लिहिली होती. कोणी, कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड बखर होती भाऊसाहेबांची बखर, जे की पानिपत जे बॅटल होतं, युद्ध होतं, त्या गोष्टीबद्दल लिहिलेलं आहे. ठीक आहे, याचा रायटर दिलेला नाही. होळकरांची कैफियत म्हणजे, होळकर म्हणजे घराणा आहे. ठीक आहे, सरनेम आहे. कैफियत म्हणजे संघर्ष, स्ट्रगल आहे. ठीक आहे, त्यांच्या स्ट्रगल बद्दल. ठीक आहे, काय लिहिलं आहे याच्यात, होळकरांचे घराण्याचे योगदान. ठीक आहे, त्या घराण्याने कोणकोणते योगदान केले आहे किंवा कोणकोणते स्ट्रगल केले, त्या लोकांना काय कशा प्रकारे कॉन्ट्रीब्युशन केलं किंवा मदत केली, त्या गोष्टीबद्दल लिहिलेल्या गोष्टी. ठीक आहे, आणि यांनी होळकरचे घराणे यांनी मराठा एम्पायर जे होतं, मराठा जेव्हा सम्राट होता, मराठांचं साम्राज्य होतं, त्या टायमाला खूप कॉन्ट्रीब्युशन केला, त्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल लिहिलेल्या गोष्टी. ठीक आहे, अशा 3 बखर फेमस आहे. ठीक आहे, आता बखर लिहिण्याचे टाईप. पहिले तर आत्मचरित्र म्हणजे ऑटोबायोग्राफी. ठीक आहे, त्याच्यानंतर वंशाणू आत्मचरित्र म्हणजे भोसले. तर भोसले घराणं म्हणजे पुरा वंश जे आहे ना त्यांचा, पुन्हा वंश जे आहे म्हणजे त्यांचे जेवढे पण घराणं आहे त्यांच्या सगळ्या घराण्याबद्दल लिहिणं किंवा त्यांच्याबद्दल केलेलं गुणगान, त्याला आपण काय म्हणू, वंशाणू चरित्रात्मक असं म्हटलं जातं. आलं लक्षात, वंशाणू चरित्र. त्याच्यानंतर प्रसंग वर्णन म्हणजे एखादी गोष्ट झाली, घटना झाली. ठीक आहे, त्याच्याबद्दल केलं म्हणजे ऍक्सिडेंट झालाय पकडा, की एखादी गोष्ट काहीतरी झाली आहे आणि त्याच्याबद्दल आपण एक्सप्लेन करतो, इलॅबरेट करतो. तुम्ही जसं चुगल्या करतो त्याच गोष्टी. ठीक आहे, जसं तुम्ही चुगल्या करतात त्याच गोष्टी पण इलॅबरेट करून, खूप चांगल्याने करतात त्याला आपण इलॅबरेट, वर्णन करणं त्याला, की नाही तिला असं मारलं, त्या टाईपचं तुम्ही करू शकता. बाकी असं आहे. पंथीय म्हणजे पंडित लोक. ठीक आहे, पंडित लोकांबद्दल लिहिलेल्या गोष्टी किंवा जे पण आपले राजा म्हणजे राजांच्या जवळपास पंडित राहणारे लोक असतात, सेनापती वगैरे, त्यांच्याबद्दल लिहिलेल्या गोष्टी. ठीक आहे, त्यांच्याबद्दल लिहिलेला अलग प्रकार आहे. कैफियत म्हणजे स्ट्रगल बद्दल लिहिलेल्या गोष्टी. ठीक आहे, गुणगान म्हणजे काहीतरी गुण बद्दल किंवा आपण म्हणतो ना पौराणिक गोष्टी. पौराणिक म्हणजे जुन्या गोष्टी, ओल्ड वाल्या असेल, त्या जुन्या कथा झाल्या त्या गोष्टीबद्दल लिहिलेला. आणि एक असते राजनीती म्हणून याला काय म्हटलं, एक सीट काढली आहे आणि त्याच्यावर एक पोट फुगलेला माणूस काढलाय, राजनीतीवाला. अशा ठीक आहे. बखर कॅन बी डिवाइडेड इंटू व्हेरियस टाइप्स सच ॲज अ बायोग्राफी ऑफ किंग्स. बायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र. ठीक आहे, डेन्स्टिक हिस्ट्री, डायनॅस्टिक म्हणजे वंशाणूवालं. ठीक आहे, पिढ्यानपिढीवालं. डिस्क्रिप्शन ऑफ इव्हेंट काहीतरी झाला आणि त्याच्याबद्दल केलेला डिस्क्रिप्शन म्हणजे प्रसंग, काहीतरी घटना झाली त्याच्याबद्दल डिस्क्रिप्शन लिहायचं असते. समजलं, काहीतरी इव्हेंट झाला त्याच्याबद्दल डिटेल लिहिणं आपल्याला, त्याला म्हणतो आपण प्रसंग वर्णन. ठीक आहे, त्याचे 3 बखर इम्पॉर्टंट. असं आहे जो 4 मार्कासाठी विचारतो तुम्हाला, आणि नॉर्मली हा 99% येतो पेपरमध्ये.